तुंदीन तनुतरी चपल साजिरी तुंदीन तनुतरी चपल साजिरी लावण्ये साजतो गणराज गी नाचतो नाचतो। ऑफिस स्टाफ, माझे नातेवाईक, बंधू, बहिणी आणि मैत्रिणी विशेषतः, आजचा जो कार्यक्रम आहे खरं तर तो म्हणावं तर घरगुती आहे आणि म्हणावं तर ऑफिशियल आहे। आज खूप आनंद होतोय की ते रिटायर होत आहेत, की एवढे जे 31 वर्ष मी त्यांच्याबरोबर काढलेत हे फक्त दोघांनाच माहिती असतं की बाहेर काय प्रॉब्लेम होता आणि आपण कसा सॉल्व्ह केला। मी लग्न करून आल्यानंतर अवघ्या 2,500 आम्ही संसार सुरू केला। 2,500 त्या काळी संसार सुरू केल्यानंतर तारेवरची कसरत करत आजचा जो आम्ही पल्ला गाठलाय, तर आज आम्ही देवदयेने, लक्ष्मीच्या कृपेने आणि MSCBच्या कृपेने भरभरून आहोत। दोघांना एकमेकांची साथ उत्तम लाभली। लग्न जमलं त्यावेळेस वाटत होतं की आपण MSCBतले, मी वकील होते, बोलू नये असं, पण ते त्यावेळेस ज्युडिशियल क्लर्क होते। विचार केला होता की काय करावं। खूप विचार केल्यानंतर म्हटलं नाही, वडिलांनी एकच शब्द टाकला, जबाबदारी नाहीये मुलावर, आनंदाने राहशील, आणि वडिलांचा तो शब्द आज खरा ठरला। आज आम्हाला दोघांना उभं येताना इथं खूप आनंद होतोय की आमचे सगळे नातेवाईक आणि जे त्यांचे मित्र आज इथं बोलले त्याला सीमा नाहीये, ते समुद्र आहे। आज समुद्रामध्ये आम्ही दोघंही येतात आणत आहोत, अतिशय उत्तम असं आनंदाने इकडून तिकडे जातोय असं मला वाटतंय। खरंच शामरावने मला जी 31 वर्ष जी आमचं लग्न झालेलं, फक्त आता 31 वर्ष झाले, त्यांचं नोकरी लागल्यानंतर आमचं 1 वर्षात लग्न झालं। लग्न झाल्यावर माझ्या दिरांनी सांगितलं की तू मुख्याशी लग्न केलंय। मी म्हटलं आता काय, जे झालंय आता की मन मिळवलंय, पण त्याच्यापेक्षा वरती जाऊन माझे बाबा खूप छान मित्र आहेत। कधी पण काही पण वाटलं, कधी पण मी अपसेट असेल किंवा कधी कोणाचा राग आला तरी मी बाबांकडे जाऊन सांगते की बाबा आज ना असं असं झालं, आज ना मला हे पटलं नाही। माझे बाबा फक्त मला एकदा सांगतात, तू बोलली का, ठीक आहे, नाही बोलली ना, आता मनात नको धरून ठेवू, गोष्टी सोडून द्यायला शिक। किंवा अगदी संध्याकाळी पण जर का मला असं वाटलं की मला आता कंटाळा आलाय, बाबांना मी नेहमी म्हणते चला आपण काहीतरी चक्कर मारून येऊ, कुठेतरी खाऊन येऊ। ह्या सगळ्या गोष्टी एक वडीलपेक्षा एक मित्र म्हणून मी त्यांच्याशी शेअर करू शकते। ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे। म्हणजे माझ्या आईशी पण माझी तेवढीच मैत्री आहे, पण कधी कधी आईशी जरी वाद झाले तरी मी बाबांकडे जाते की बाबा आज ना आई असं असं म्हटली, जाऊ दे ग, समजून घ्यायला शिक, असं म्हणून ते मला समजून घ्यायला शिकवतात। आता बाबा रिटायर होतात, आता मला बाबांचा अजून वेळ मिळणार आहे, ह्याचा मला खूप आनंद आहे। काय आता आम्ही दोघं सोबतच आहे। धन्यवाद, हॅपी रिटायरमेंट, कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू। माझं नाव प्रियांका नगरकर। मला बाबांविषयी लहानपणापासून खूप अभिमान वाटतो, कारण मी बाबांना घरच्यापेक्षा जास्त ऑफिसमध्ये पाहिलंय। म्हणजे रुपाली जेव्हा लहान होती तेव्हा जर तिला कोणी विचारलं की बाबा कुठे, मग बाबा जिममध्ये असू दे, बाबा बाहेर मित्रांसोबत गेलेले असू दे, ती एवढंच म्हणायची बाबा ऑफिस, बोबडं बोलून ती एवढंच म्हणायची बाबा ऑफिस। आमच्या दोघींच्या मनावर हे एक इतकं इम्प्रेशन आहे की बाबा हे फक्त ऑफिसमध्येच असतात। आणि फायनली आज मी 29 वर्षांची, ती 25 वर्षांची, आणि इतक्या वेळाने आम्हाला आता बाबांसोबतचा वेळ मिळणार, त्याच्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहोत। आम्ही चेष्टेने नेहमी म्हणायचो की MSCB हे बाबांची पहिली बायको आहे, आणि ते पण असे की हा ती माझी पहिली बायको आहे, ते माझं पहिलं प्रेम आहे, त्याच्या आड कुणी आले ना आम्हाला कधीच चालणार नाही। आणि आज सकाळी अशी चेष्टेमध्ये आम्ही गोष्ट केली की तुम्ही सगळे इतकं सेलिब्रेट करताय कारण आज माझा डिवोर्स होतोय ना MSCB सोबत। मी बाबांना म्हटलं डिवोर्स जरी झाला तरी तुमचं पहिलं प्रेम नक्कीच तयार असणार आहे। आज सकाळी सुद्धा आम्ही त्यांना म्हटलं की आता कार्यक्रमाची खरं तर इतकी तयारी आहे, इतकी गडबड आहे, जेवण सगळं अरेंजमेंट आहे, तुम्ही थोडंसं उशिरा गेलं तर काय फरक पडणार आहे, आज शेवटचा दिवस आहे, कोणी तुम्हाला थोडी काय म्हणणार आहे शेवटच्या दिवशी तुम्ही। ते म्हणाले मी आयुष्यभर ऑफिसला कधी उशिरा गेलो नाही, तर मी आज शेवटच्या दिवशी सुद्धा उशिरा जाणार नाही। I'm really proud to be the daughter of a person who's really loyal to his work and very dedicated throughout his life. सगळ्यांनी सांगितलं की ते खूप ब्रिलियंट विद्यार्थी होते, पण त्या पलीकडे जाऊन त्यांना चित्रकलेची, वाचनाची, संगीताची, ते हार्मोनियमचा क्लास करायचे वीकेंडला। म्हणजे युजली आपण असतो की मी वीकेंडला आता आराम करणार, मला झोपायचंय, मी वीकेंडला काहीही करणार नाही, पण हे वीकेंडला जाऊन हार्मोनियम
क्लासेस घ्यायचे बिकॉज त्यांना असं वाटायचं की माझ्या कामाच्या व्यतिरिक्तही मी माझ्या हॉबीज जपल्या पाहिजेत. सो आय एम रिअली प्राऊड टू बी हिज डॉटर अँड आय एम रिअली एक्सायटेड की मी आता त्यांच्यासोबत काही वेळ घालवू शकेन यापुढे. थँक्यू सो मच. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चव्हाण साहेब, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे श्रीमती रेणुका सूर्यवंशी मॅडम, या ठिकाणी जमलेले माझे नातेवाईक, अधिकारी, कर्मचारी बंधू, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सुरू व्हायच्या आधी MSCB नावाने या ठिकाणी कंपनी आपले कार्यरत होती. त्यावेळेस जे मंडळ होतं त्याची आणि आजची परिस्थिती यात खूप फरक आहे. तर ज्यावेळेस मंडळ होतं त्या वेळेपासून कंपनीची जी कार्यपद्धती आहे ती आजपर्यंत जी बदलत गेली झपाट्याने आणि व्हेरियस चेंजेस जे होत गेले, मानव संसाधन विभाग किंवा टेक्निकल असो, अकाउंट्स असो, प्रत्येक विभागात हे चेंजेस झालेले आहेत. त्या सर्व चेंजेसचा साक्षीदार मी आहे. म्हणजे ज्यावेळेस मंडळ होतं त्यावेळेस काय परिस्थिती होती आणि आज काय परिस्थिती आहे. त्यानंतर आता जे कॉम्प्युटरायझेशन झालंय त्यामुळे पूर्वीचे जे मॅन्युअल वर्किंग ते कमी झालेलं आहे. आपल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की माझ्या स्वभावाबद्दल मी शांत आहे, संयमी आहे. असं काही नाही आहे. प्रत्येकाची जी टेक्निक असतं काम करून घ्यायचं, प्रत्येक समोरच्या व्यक्तीकडून ते वेगवेगळं असतं. तर आपल्या संयमानं काही लोकांची अशी पद्धत आहे की सगळं याने हे काम नाही केलं त्याला लेटर करा, याने हे नाही केलं त्याला पेपत्र द्या. ही पद्धत मला अजिबात आवडत नाही. माझं वर्किंग जे आहे ते पेपरलेस वर्किंग आहे. मला कुठले काम पेपरवर घेऊन पूर्ण करण्यात मजा वाटत नाही. त्यांना तोंडाने प्रेमाने समजून सांगून प्रत्येक कर्मचारी काम त्याची इफिशियन्सी मी वाढलेली मी स्वतः अनुभवलेली आहे. जर कर्मचाऱ्यांना प्रेमाने काम सांगितलं किंवा याने सांगितलं तर त्याची इफिशियन्सी नक्कीच वाढते. हे माझ्या अनुभवातून मला माहीत झालेलं आहे. त्यामुळं असं काही मी समजायचं कारण नाही की मी बोलत नाही म्हणजे मी संयमी वगैरे काही नाही. ज्यावेळेस ऍक्शन घ्यायची त्यावेळेस डिसिप्लिन ऍक्शन मी त्यांच्यावर घेतलेले आहेत. त्यामुळं तुम्ही असं माझं काही गैरसमज करून कृपया घेऊ नये. त्यानंतर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेले विविध संघटना प्रतिनिधी, नातेवाईक या सर्वांनी आजचा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती राहून माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी आपण जे मला वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जे प्रेम दिलं त्याचा मी कायम ऋणी राहील. सर्वच नगरमधील असो किंवा कुठे असो, प्रत्येक ठिकाणी मी ज्या ठिकाणी काम केलं, मालेगाव असेल, सटाणा असेल किंवा कर्जत असेल, संगमनेरला देखील मी काम केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जसे वागतो इतर सहकार्याशी तशीच वागणूक आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपण जर प्रेमाने वागलं सहकार्याशी, अधिकाऱ्याशी तर आपल्याला प्रेमच मिळतं. हे माझ्या अनुभवातून मला माहीत झालेलं आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना आपण दिलेल्या प्रेमाबद्दल, कामामध्ये केलेल्या सहकार्याबद्दल अधिकाऱ्यांचे तसेच आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आदरणीय सत्कारमूर्ती श्री नगरकर साहेब, श्री नगरकर मॅडम, सूर्यवंशी मॅडम, सर्व अभियंता, कामगार बंधू भगिनी आणि नगरकर सरांचे जमलेले सर्व ज्येष्ठ मंडळी, आजचा हा सेवापूर्तीचा जो कार्यक्रम आहे तो एक संमिश्र भावनांचा कार्यक्रम आहे. आणि नगरकर साहेब याची परिस्थिती घेतच असतील की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय कमवलं हे शेवटी आपल्याला इथं दिसतंय. मॅडमने सांगितलं की आम्ही पैसा कमवला नाही, लोक कमवले, तर याची परिस्थिती येते. नगरकर साहेबांना निश्चितच आनंद होत असेल की एवढ्या लोकांनी त्यांच्याविषयी अशा भावना व्यक्त केल्या. आजच कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी मी सांगितलं 4 वाजून गेलं तर कार्यक्रम सुरू करा. आयोजकांनी सांगितलं की तर सर अजून गर्दी नाही आहे, म्हणजे बऱ्याचशा खुर्च्या मोकळ्या आहे. तर आमच्या डिपार्टमेंटचं एक वैशिष्ट्य आहे की आपत्कालीन सेवेमध्ये असल्यामुळे सगळ्या जणांचं लक्ष असतं कार्यक्रमावर. जोपर्यंत कार्यक्रम सुरू होत नाही तोपर्यंत लोक येत नाही. तेवढ्या कामाचं युटिलायझेशन करतात. आपल्या डेस्कवर बसून त्याचं काम सुरू असतं. तर याची परिस्थिती लगेच आली. 2 मिनिटातच पूर्ण खुर्च्या भरून गेल्या. आम्हाला अजून खुर्च्या मागवावं लागल्या. तर नगरकर साहेबांनी जे 31 वर्ष प्रदीर्घ सेवा या कंपनीसाठी दिलेली आहे आणि त्यांच्या कन्याने सांगितले की शेवटच्या दिवशी पण ते वेळेवरच कामावर जाणार, हे त्यांनी जो आक्रोश दाखवलेला आहे की असे
कर्मचारी जेव्हा निवृत्त होतात, आमच्या कंपनीला ही निश्चितच एक कुठली जाणवणार त्यांची. तुम्हाला आनंद होतोय, पण आम्हाला या गोष्टी जर होत आहे. आणि प्रश्न असा सुरू झाला, दुसऱ्या दिवसापासूनच प्रश्न सुरू झाला की मॅडमने आदेश काढून टाकले की 1 मे कामगार दिनाचं नियोजन तुम्हीच करायचंय, तुमचं व्यक्ती रिटायर झाला असेल त्याची आम्हाला काही कर्तव्य नाही. पण नगरकर साहेब म्हटले की मी 1 तारखेला येऊन मी नियोजन करेल म्हणून. आज सेवानिवृत्तीनंतर सुद्धा जबाबदारी उचलण्यासाठी ते एकदम तत्पर आहेत. पहिल्या दिवस तरी ते पुन्हा इथे येणारच आहेत. त्याबद्दल खूप वक्त्यांनी त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं. आणि नगरकर साहेब आता स्वतः म्हटले की मी काही शांत संयमी नाही, पण तसं नाही, ते खरोखरच शांत संयमी आहेत. आणि एक दर्शनाने पण इथे उल्लेख केला की साहेब बसलेले असायचे, दबाव असायचा वरून, तो दबाव आमचाच असायचा कदाचित. आणि दबाव वगैरे असं काही नाही. आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण जेव्हा असं ते चेंडूचा खेळ बघत असतो, 7-8 चेंडू एकत्र खेळायचे असतात, तशा टाईपचा एक प्रोफाईल आहे की हा कागद ठेवला की दुसरा विषय. प्रचंड ट्रान्झिशनचे विषय चेंजेस होत असतात. HR डिपार्टमेंट असो, अकाउंट्स डिपार्टमेंट असो, टेक्निकल डिपार्टमेंट असो, तर सर्वांना क्षमतेपेक्षा जास्तच काम करावं लागतं. क्षमतेपेक्षा जास्त काम नाही केलं तर सर्व करणं शक्य होणार नाही. आमच्या काही गोष्टी सिस्टीमचा लायकोन आहे तो आम्हाला आमच्या खांद्यावर घेऊन काम करावं लागतं. जसं मॅडमनी सांगितलं की आमच्या कोणत्या कार्यक्रमाला सर आले नाही, स्वातीताई एकटेच आल्या, तसंच आमच्या सर्वांच्या बाबतीत आहे. आम्हाला आमचं पर्सनल कार्यक्रम 10%च अटेंड करायला मिळतात. माझी एक HDO आहे, आमचा मागचा बराच किस्सा आहे की स्वतःच्या अॅनिव्हर्सरीला पण त्यांना घरी जाता आलं नाही. आणि हे वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे दबाव असतात. पण आम्हाला ह्याच्यातून एक गोष्ट निर्माण होती की जेवढा बाहेरून दबाव जास्त असतो तेवढं आमचं कौटुंबिक वातावरण आणि एकमेकांची जवळीक वाढत जाते आणि एकमेकांविषयी एक वेगळं प्रेम निर्माण होतं, एक नातं निर्माण होतं. आणि ह्याच्यामुळेच आम्ही काम सक्षम करू शकतो. तसंच आमच्याकडे सांगण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, विविध गोष्टी आहेत. नगरकर सरांविषयी थोडं बोलतो अजून की जो दबाव त्यांच्यावर असायचा मी करून देतो सांगणार आणि बाहेर जाणार, पण बाहेर जाऊन ते त्यांनी कधी त्यांच्या डिपार्टमेंटच्या त्यांच्या खालच्या मंडळीवर तो दबाव पर्क्युलेट होऊ दिला नाही. याचं उदाहरण दानवडे साहेबांनी सांगितलं की आम्ही नेहमी चेष्टामस्करी करून डिपार्टमेंटमध्ये राहतो आणि ही जर चेष्टामस्करी नाही केली तर खरोखर स्ट्रेस लेवल इतकी वाढून जाईल की दुसऱ्या दिवशी येऊन काम करणं शक्य होणार नाही. तर हे सगळी टीम जी जमवली त्यांच्या डिपार्टमेंटची, याचं निश्चितच श्रेय जातं नगरकर साहेबांना. मी त्यांच्यासोबत आता सध्या 8 ते 9 महिनेच झालेले मला इथे कार्यकारी अभियंता म्हणून. माझा पिरियड थोडा कमी राहिलाय, पण जेव्हा मी जॉईनिंगला होतो त्या जॉईनिंगच्या वेळी पण आम्ही थोडंसं वेगळ्या ठिकाणी एकत्र काम केलेलं आहे. आम्ही दोघांनी क्रिकेटच्या मैदानावर दोघं एकत्र खेळलेलो पण आहे नगर सर्कलच्या टीमसाठी. तर ते स्पोर्ट्स पण होते त्यावेळी. नगरकर साहेबांचा हा एक पैलू मी त्यावेळी बघितलेला आहे. एवढे सर्व गुण असून आणि त्यांनी कोणाशी कधी आपलं टेम्पर हलवून जवळजवळ आमची डिव्हिजनची 700 पेक्षा जास्त लोकांची आस्थापना आहे. 700 पेक्षा जास्त लोकांची आस्थापना ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आस्थापना नगर जिल्ह्यातला ही नगरकर साहेबांनी व्यवस्थित लिहिल्या सांभाळलेली आहे. आणि उद्यापासून जेव्हा नगरकर साहेब त्या खुर्चीवर नसतील तर काय करणार, याचं निश्चितच आता दबाव खराब आहे खालच्या टीमवर. त्यांना थोडं जास्त काम करावं लागेल, जबाबदारी घेऊन काम करावं लागेल आणि ते लोक पण करतील. मी एक हाडामासाची शिक्षिका आहे, 35 मिनिटं बोलू शकते, चालेल तुम्हाला? पण मी तुमचे 5 मिनिटं फक्त घेणार आहे. बोलायचं तर खूप आहे, मनात खूप. आणि आता इथे ऐकल्यावर शामरावांबद्दल, आम्ही शामराव म्हणतो त्यांना, माझे मेवणे आहेत त्याच्यामुळं शामरावांबद्दल एवढं छान ऐकल्याबद्दल आम्हाला माहित नव्हतं एवढं छान काम हे करतात. ऑफिसला जातात, मीटिंग करतात एवढं माहित होतं, पण एवढं सुंदर म्हणजे त्यांच्याबद्दल संयमी, शांत, जिभेवर साखर, डोक्यात बर्फ, असं इतकं ऐकल्यावर आम्हाला इतकं समाधान वाटलं की 31 वर्ष केलेली सेवा फलदायी ठरली असं मला वाटतं. की असतो की ज्या कार्यालयामध्ये आपण जवळपास आपले सर्व्हिसचे महत्वाचे वर्ष या कार्यालयामध्ये आपण पूर्ण केले आहेत, या कार्यालयाबाबतची आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज आपला अतिथी सूर्यवंशी मॅडम, सत्कारमंत्री नगरकर साहेब आणि त्यांचे सूर्यवंशी पत्नी श्री नगरकर मॅडम आणि उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, बंधू आणि भगिनी. तसं मी 2017ला
नगर मंडळ कार्यालयात आलो. त्यानंतर नगरकर साहेब 2019 ला आले. पाटोळे साहेब होते त्याच्या अगोदर. नगरकर साहेब आले त्यावेळी चला लोकलचे आहेत, आपण नगरात आलो, त्यांच्या बरोबर काम करण्याचं आनंद वेगळा होता. आणि समोर जमलेले आपण सगळे अधिकारी, कर्मचारी आणि नातेवाईक, आता सगळ्यांनी सगळं सांगितलंय. आता बोलायचं तरी काय आणि सुरुवात तरी कुठून करायची, पण खरा साक्षीदार म्हणजे लाभार्थी म्हणा किंवा साक्षीदार म्हणा मी आहे. अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षणार्थी असल्यापासून मी याच्यावर काम करतोय. तेव्हापासून सुरुवातीला ज्यावेळेस आलो तेव्हापासून नगरकर साहेबांसोबत काम करण्याची संधी भेटली. आणि बऱ्याच जणांनी ज्यावेळेस साहेबांना बघितलं त्यावेळेस वाटलं की बाबा साहेब तर एकदम चिडचिड करतायत, मग आता कसं होणार. सगळ्यांनी सांगितलं काही नाही, 2 दिवस काम केलं की स्वभाव माहिती होऊन जाईल. त्याच्यानंतर एवढा स्वभाव माहिती झाला की आज साहेबांचा रिटायरमेंटचा दिवस आहे, तर असं वाटतंय की त्यांची साथ अजूनही सुटू नाही. त्या व्यक्तीने किंवा त्या माणसाने एवढ्या गोष्टी समजून सांगितल्या की जसं आता आमच्या जानवरे साहेबांनी सांगितलं की सुखदुःखामध्ये साहेबांचा एक स्वभाव आहे. आणि आम्ही बघितले, आमच्याकडे एक साळवे मामा म्हणून होते, ते ज्यावेळेस एक्सपायर झाले रात्री साहेबांना समजलं सगळ्यात पहिलं साहेबांनी सांगितलं की मी आहे असं, तू कुठं जायचं सांगा. म्हणजे अंत्यविधीपर्यंत साहेब शेवटपर्यंत आले. जसं त्यांनी आता सांगितलं कोविड मध्ये देखील काम. तर प्रत्यक्ष सगळ्या गोष्टींमध्ये साहेब हे इन्व्हॉल्व असायचे. आपल्याला वैयक्तिक जरी काही टेन्शन असेल किंवा आम्ही जरी वैयक्तिक सांगितलं की साहेब बाबा आता आमचं कसं होणार किंवा काय होणार, म्हणजे बाकीच्या जरी गोष्टी आपण शेअर केल्या वैयक्तिक तरी पण साहेब त्याच्यावरती सांगणार की बाबा अरे ह्या गोष्टीमध्ये असा मार्ग काढायचा असतो, असं करायचं असतं, मी देखील तुमच्यासारखंच काम केलेलं आहे. आणि अतिशय खालपासून वरपर्यंत आलेलो आहे, या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. जसं आता आमच्या गणाडे साहेबांनी सांगितलं की वसुलीला गेल्याच्या नंतर आम्ही साहेबांना नाशिकचे साहेब म्हणून त्यांना एक रोल देऊन टाकायचो. असाच एकदा अनुभव आला होता. त्यावेळेस आपल्याकडे कातोरे मॅडम होत्या टेक्निकलला. कातोरे मॅडम मी काकडे म्हणून होते अप्रेंटिसशिपला होतो. आणि आम्ही गेलो होतो वसुलीला पंढरीच्या पुढच्या तिकडे. एक जणांनी खूप शिव्या वगैरे दिल्या, भरपूर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक कार्यक्रम अभियंता चव्हाण साहेब, आमच्या मंडळ कार्याचे व्यवस्थापक सुरेश मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आमचे मार्गदर्शक श्री नगरकर साहेब, त्यांच्या नगरकर मॅडम, उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि नगरकर साहेबांचे सर्व आपतेष्ट नातेवाईक, या सर्वांचं मी मंडळ कार्य योजनेने सहर्ष असं स्वागत करतो. मंडळ ज्यावेळेस नगरकर साहेब मालेगाववरून बदलून येणार होते असं कळालं की ती शतकरा भागात त्यांना पोस्टिंग मिळणार आहे हे आम्हाला पूर्वीच कळालं होतं. त्यावेळेस पाटोळे साहेबांची पदोन्नतीवर बदली झाली. त्यानंतर नगरकर साहेब हे नक्की होतं, कारण त्यांनी त्याप्रमाणे ट्रेनिंग देखील लावली होती. आणि नगरकर साहेब आले आणि एक आम्ही सुटकेचा श्वास घेतला की ठीक आहे, आता नगरकर साहेबांनी काही टेन्शन नाही राहणार कामाचं, कारण नगरकर साहेबांचा स्वभाव इतका शांत, संयमी आणि खूप समजून घेणारे होते. त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत काम करताना कुठल्याही प्रकारचा त्रास अडचण ही जाणवली. एकच खंत आहे की नगरकर साहेबांच्या बाबतीत नगरकर साहेबांनी कुठलंही काम एकदम शांत डोक्याने केलं, कोणाला कधी रागवलं नाही. आणि तसंच कदाचित आम्ही थोडाफार गैरफायदा देखील घेतला. त्याबद्दल नगरकर साहेबांची मी प्रथमतः मागणी मागतो, कारण खूप सारे काम करताना अडचणी असतात, खूप मोठ्या समस्या असतात. आणि एक माणसाचं वय वाढत जातं, त्या वय वाढल्यानंतर त्यांना वेगवेगळे आजार, शुगर असेल, बीपी असेल, या वय वाढल्यानंतर ते ऑटोमॅटिकली त्या माणसाला लागून जातात. आणि कामाचं लोक म्हणजे शतकरा विभागामध्ये व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, मास्तर हे पद खरोखरच एक काट्याचा मुकुट आहे. आणि तो पेलवणं म्हणजे साहेबांना खरोखरच मी त्यांना खूप असं धन्यवाद देतो की त्यांनी एवढा मोठा शतकरा विभागाचं काम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे आजच्या प्रमुख पाहुणे मान्य मॅडम, त्यानंतर आजचे सत्कार मूर्ती नगरकर साहेब आणि नगरकर मॅडम. मित्रांनो, नगरकर साहेबांचा सहवास तसा फार कमी कालावधी संपला. एक 1.5 वर्षापूर्वी मी विजनमध्ये आलो आणि एक मॅडम असतील आणि त्याच्यानंतर साहेब असतील. मॅडम हे भावाप्रमाणे असतील तर हे वडिलांप्रमाणे त्यांनी नेहमी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या कामाच्या बाबत तर सर्वांना माहिती आहेत. कामाच्या बाबतीत ते अतिशय तत्पर आणि चव्हाण साहेब, त्यानंतर
आपल्या सर्कलला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आपले भिसे मॅडम, त्यानंतर सत्कार मूर्ती आमचे मित्र श्याम नगरकर आणि नगरकर बहिणी. आजचा सेवापूर्तीचा कार्यक्रम हा वयाची 58 वर्ष पूर्ण झाले म्हणून आपल्याला नाईलाजानं करावा लागतो. हा प्रसंग तसा म्हणलं तर दुःखाचा आणि एका बाजूने आनंदाचा. दुःखाचा या अर्थी की आपले जे कंपनीमध्ये काम करताना जे सहकारी असतात किंवा कंपनीप्रती आपलं जे प्रेम असतं त्याला आपल्याला मुकावं लागतं आणि त्या एक वेगळ्या शेड्यूलमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो. त्यामुळे हे एक प्रकारचं दुःख आहे. आणि आनंद याचा अर्थ की आता ह्या दगदगीतून आपण थोडंसं बाजूला होतोय आणि आपलं जे काही वैयक्तिक जीवन आहे की ज्याला आपल्याला वेळ देणं आवश्यक आहे, या जीवनाला आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला सुरुवात ही या माध्यमातून आपल्याला करता येते. सेवानिवृत्त नंतर काही ज्या आपल्या इच्छा आकांक्षा वगैरे असतात या पूर्ण करता येतात आणि या दृष्टीने तो एक आनंदाचा विषय आहे. नगरकर साहेबांचा आमचा तसा परिचय फार जुना आहे. नगरकर आणि मी जवळपास आमचं समवयस्कच आहोत आम्ही आणि IT सेक्टरमध्ये आम्ही बरोबरच होतो. ते LDC वगैरे होते, मी आर्टिझन म्हणून काम करत होतो. नगरकरांचं काम जर विचार केला तर नगरकरांचं काम एकदम सचोटीचं होतं. त्यावेळेस ते प्रोसेसिंग वगैरे करायचे. वास्तविक पाहता तो त्यांचा विषय नव्हता, पण तरी सुद्धा ते स्वतः MCM असल्यामुळं ते प्रोसेसिंगचं काम अगदी व्यवस्थितरित्या करायचे. त्यानंतर तिथले काही पोस्ट आपल्या अबोलिश झाल्या. त्यानंतर मग ते डिव्हिजन ऑफिसला वगैरे गेले. भविष्यात त्यांना प्रमोशन वगैरे मिळालं आणि आज उपव्यवस्थापक म्हणून ते आपल्यातून निवृत्त होते. नगरकरांचा परिचय आमचा मित्र म्हणून तर आहेच, पण सहकारी म्हणून आहे, संघटना म्हणून आहे. संघटनेमध्ये ते आपली महाराष्ट्र वीज कामगार महासंघ जी संघटना आहे, सोसायटी आहे, त्या सोसायटीचे संचालक होते. त्या सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी पण काम केलेलं आहे आणि महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे सुद्धा ते पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ या संस्थेशी जवळून संबंध आहे. आणि व्यक्तिगत म्हणाल तर आमचं कौटुंबिक संबंध पण त्यांच्या घराशी होते. आमची एक केस होती याच्यामध्ये सोलापूरला स्कूल ट्रायब्युनल मध्ये. तर त्या स्कूल कार्यकारी अभियंता अहमदनगर शहर विभाग चव्हाण साहेब आणि आजचे सत्कार मूर्ती शामराव नगरकर आणि त्यांच्या आश्विद्य पत्नी स्वाती मॅडम, HRच्या सर्कलचे मॅनेजर भिसे मॅडम, आपण सगळे या सभागृहात बसलात. आपले एक लक्षात यायला पाहिजे की आज तिकडचा कोट इकडे आलाय, पण तो कोट नाही आहे, तो ब्लेझर आहे आणि खरोखर मनापासून आनंद वाटतो. स्वातीताई आमचे सहकारी आहेत, सिनियर सहकारी आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला, पण त्यांच्या अगोदर श्यामराव आणि आम्ही बरीच वर्ष एकत्रित काम केलं. आणि ज्या वेळेला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सर्कल ऑफिसला LDC म्हणून होते, त्यावेळेला एक गुण मी त्या माणसामध्ये घेतला की काम कुठलंही असो ते महत्वाचंच असतं आणि ते एवढ्या जिद्दीनेच आपण करायचं असतं. मग त्यावेळेला एखादी अशी नोटबुक घेऊन ते माझ्याकडे यायची आणि त्यावेळेला मी ऑडिटमध्ये काम करत होतो. ऑडिट म्हटल्यानंतर GAD आणि अकाउंट या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात. परंतु त्या शिकण्यामध्ये कुठेही कमीपणा धरला नाही. त्यांनी सांगितलं सर मी विद्यार्थी म्हणून मला सगळं समजून सांगितलं आणि त्यांनी एवढी तयारी केली आणि पुढे जाऊन की मला वाटतं फार थोड्या जणांना डेप्युटी मॅनेजर पर्यंत पोहोचता आलं. परंतु त्यापैकी त्यांनी जिद्दीने त्या परीक्षा देऊन आपल्या मेहनतीने श्रमानं तिथपर्यंत येऊन पोहोचले. त्यांचं खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो. हे संपूर्ण सेवा काळामध्ये सेवा करत असताना अनंत अडचणींना, अनंत प्रसंगांना, संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. परंतु या प्रसंगातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आवश्यक महत्वाचे गुण म्हणजे कोणता असेल तर जिभेवर खडी साखर आणि डोक्यावर बर्फ असं आपलं हे महामित्रमध्ये काम करण्याची एक आपली पद्धत असायला हवी आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम केलं. आपला जो काही सगळा कारभार चाललाय महामित्रांचा तो ग्राहक